पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नारायण, नारायण, ए नारायण, अरे कुठे लपून बसलेस? समोर आहे माझ्या। कुठे लपून बसलेस? बाहेर आहे। काय 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 चाललंय? काय हा तमाशा? लक्ष कुठे आहे तुमचे? मुलगी मुलासारखा दंगा करत डोक्यावर घेते घर। बघा बघा किती पसारा केलाय बघा। या अशा संस्काराच्या मुलीला सान्यांकडे पाठवणार आहोत का आपण? अजून बदल होत नाही आहे तिच्यात। ही मुलगी उंबरठ्याच्या आत दिसतच नाही कधी। अंगणात नाही तर पटवर्धनांच्या पायरीवर, नाहीतर गावभर फिरत असते सोडलेल्या वळू सारखी। मी म्हणतो घरातल्या नाक वर करून फिरणाऱ्या दुग्धाचार्य बायका करतात काय? तिच्यावर लक्ष ठेवा। हिला वळण लावायचं म्हणून मी सारखा ओरडत असतो, पण मला काही किंमतच नाही ना। मग काय, आपल्याला पाठीशी घालतायत म्हटल्यावर कशाला ऐकतात या बाई? सगळी मुलं उधळलेली असतात। नव्हे, ही मुलगी आणि ही द्वाड मुलं अशी वटणीवर येणार नाहीत। खेड तालुक्यातील कळमळी गावातले आपटे यांच्या स्थळाकडून सखूसाठी नारायण सानंकडे विचारणा झाली आहे। या बयोचा द्वाडपणा 2 दिवसात कमी झाला नाही ना, तर बयोच्या लग्नाआधी मी सखूचं लग्न लावेन। आणि माहेरची परत पाठवणी होणार नाही सखूची, हेही मी बघेन। बयो, सखू तुला आपल्या घरात अजून राहावीशी वाटत असेल, मग आम्ही सांगतो तसेच वाग। त्या रस्त्यावरच्या बाईला तू मदत केली, इमाम वाड्यात गेलीस, होणाऱ्या नवऱ्याबरोबर खेळत असतेस। नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडतेस। रात्री अपरात्री बाहेर गावात भटकतेस। स्त्रीपणाचे काही लक्षणच नाही तुझ्यात। हे सगळे बदलले पाहिजे।
आणि घरातल्या सगळ्या बायकांना हा सज्जड दम आहे. नाही तर सखूची उचल बांगडी नक्कीच. करा आणखीन पसारा, मग बघतोच तुम्हाला. आई आई सदा? आई अरे आई काय झालं काय? अरे असं वाघ मागे लागल्यासारखा काय वागतोयस? काय झालंय? अरे अरे बोल ना. आई काय नाही ते आता काय झाले ते सांगतोस की नाही? असा धावत आलास जणू काय आभाळ कोसळले आणि आता का मिठाची गुळणी धरलीस तोंडात? आता बोल बघू, उगाच जीवास घोर नको लावूस हो माझ्या. आई मला एक पदार्थ शिकवशील का? पदार्थ शिकायचाय का? बयोने भूत भरले होते डोक्यात स्वयंपाकाचे, ते अजून उतरले नाही वाटतं. नाही तसे नाही. तसे नाही मग कसे? मुळीच शिकवणार नाही हो. पुरे झाली कौतुक. यांच्याकडून आणि आजोबांकडून पुरुषांची कामे शिकून घे. स्वयंपाकात नको लक्ष तुझे. पण आई पण नाही आणि बीण नाही. पुरे झाले आता. आप्पा ओसरीवर बसले, त्यांना जाऊन भेट आणि त्यांना विचार काय काम करू म्हणून. जा इथून. मुळीच शिकवणार नाही स्वयंपाक. जा म्हटले ना. पदार्थ शिकतोय. आई खरेच का आपल्या सखूचं लग्न लावणार? नाही रे बाळ. तू नाही म्हणतेस म्हणजे हो, लग्न होणार. बापू आपलं कोणाचंच ऐकणार नाही. घालू तुळशीला पाणी, लावू ग निरांजन. आजी आजी काय काय? हा इकडे इकडे चिप. हा इकडे दुखते. हा सावकाश सावकाश. काय आज सेवा चालली आहे? काय हवंय? भूक लागली आहे का? अरे कालच लाडू केलेत रव्याचे. देऊ का तुला? खातो का? नको. मला लाडू खायला नको देऊस, मग करायला शिकव. करायला लाडू? अहो ऐकलेत का? दिवटा नातू काय डोहाळे सांगतोय ते. हा अहो काय लाडू करायला शिकवा म्हणतोय. बहुतेक आपल्या शिंगे फुटलेल्या नव्या सुनेचे नवे खो दिसते. नाही ग काकू, तसे नाही. तू शिकव ना लाडू करायला. मी नाही हो, तुझ्या लाडक्या आजीकडूनच शिक.
मी हवे तर धम्मक लाडू देते. काय कसले हे बायकी उद्योग. शी राघवती. काय काय पाहिजे तुला, काय म्हणतो? अगं आजी, कोणाला तरी मदत करण्यासाठी शिकायचं आहेत मला लाडू. मदत? कुणाला रे? अगं माझा एक गरीब मित्र आहे, माधव खरे म्हणून. त्याला जोगांकडे कामाला ठेवले आहे, आचारी म्हणून. पण त्याला स्वयंपाकच करता येत नाही. अरे म्हणजे मोर म्हणून कावळा खपवतोस की काय? हा लबाड आहे, अगदी लबाड आहे. अगं आजी, गरीब आहे बिचारा, त्याला कामाची गरज आहे आणि शिकायला पण तयार आहे. मग आपण मदत करायला नको? किती रे लोकांचा विचार करशील. मी मदत करीन तुला, पण मी तुला मदत करते हे कुणाला सांगू नको. हा हो ग माझी दुर्वांची आजी. अरे जे माझ्या माहेरचं नाव अजून लक्षात आहे म्हणायचं तुझ्या? हो तर तुझ्या नावाच्या किती गोष्टी सांगितल्यास तू आम्हाला. हो ना, हे तुझ्या आजोबांनी इथे आल्यानंतर माझं कावेरी हे नाव ठेवलं. मला असा राग आला होता. किती छान नाव होतं माझं, दुर्वा. कशाला बदललं काही कळत नाही. काय बोलणार, बायकांना काही बोलता येत नाही ना, म्हणून गप्प बसले. पण तू मला दुर्वांची आजी म्हणूनच हाक मार. हो, मला खूप आवडतं. मग दुर्वांची आजी, करशील ना मला मदत? तुला गणपती बाप्पाची शपथ आहे. खूप आई करीन. हो करीन ग बाई, माझं लाडक ग ते. कसा रे तू सोनुल्याचा? हे सारे माझ्यामुळे झाले आहे. मी बापूंनी सांगितलेले ऐकत नाही. माझे मन जे सांगते तसेच मी वागते. हे नाही आवडत बापूंना. पण बापू माझ्यावर रागावले आणि शिक्षा मात्र सखूला. नाही, मी असे होऊ देणार नाही. मी आता शहाण्यासारखे वागेन आणि माझे मन जे सांगते तसे नाही वागणार मी. फक्त आणि फक्त बापू जे सांगतील तसेच वागेन. सखूला लग्न करून दूर धडू देणार नाही. मी सांगेन बापूंना, जी काही शिक्षा करायची आहे ती मला करा, पण सखूला नको. सखू कुठेही जाणार नाही. ही जबाबदारी माझी. हे पाणी घ्यावे, मस्तक शांत होईल. कोण आहात तुम्ही? आतमध्ये कसे आलात? चालते बाबू. कोण आहात? मी काय झालंय? काय झालंय? काय चाललंय? आता काय झाले? तुम्ही मारायला कमी होतात का? म्हणून माणूस आणलाय त्रास द्यायला. कोण आहे हा? हकला याला. अरे तू काय करतोय तिथे? ते मी हे पाणी घेऊन आलो होतो. का? इने मागितले होते? कशाला आगाऊपणा करतोस? नाही नाही, आपला गैरसमज होतोय मालक. स्नानोपरांत म्हणजे स्नान झाल्यानंतर
मला शिकवलेल्या शास्त्राप्रमाणे घरातील सर्वात लहान वयाच्या व्यक्तीला पाणी प्यायला द्यायचे असते. अरे मग मीच लहान आहे या घरात, मला का नाही दिलेस पाणी? पुरे. आणि काय रे, कुठून शोधून आणलेस हे शास्त्र? आम्ही कधी ऐकले नाही हो. आणि आल्यापासून कामे कमी आणि नाचकाम जास्त करतोय. तुझे हे जे काही शास्त्र आहे ना ते स्वयंपाक घरात वापर आणि कामे कर. तोंड पाहत राहू नको, जा. हा, आणि ते तुझे ते गुलाब ताकाचे तुकतुके का काय ते ना, ते घेऊन ये लवकर. हो मालक. आमच्याच नशिबात ही सगळी माणसं येतात. क्या पाहिले कसे कानावर हात ठेवून उभी आहे, जसे काय आम्ही गोंगाटच करतोय. पुन्हा माझ्या समोर कानावर हात ठेवलास ना तर कानाखाली ताशा वाजवीन, याद राख. तिला वाजवू दे ताशा. मी मंजूळ गाणे म्हणेन हो तुझ्या कानात. तो मगाशी पाणी घेऊन आला होता ना, तो आपला नवीन आचार्य आहे उमे. ऐकलेस का उमे? नवीन आचार्य ठेवलाय कामाला. तुला स्वयंपाक करायचा त्रास पडू नये म्हणून चांगले सुग्रास जेवण करतो. आता तुला कोणी त्रास देणार नाही. कामे कर असा मी म्हटले होते ना तुला, राणी सारखे ठेवेन म्हणून. आता ताटावरून पाटावर, पाटावरून ताटावर, ताटावरून पाटावरून ताटावर, ताटावरून पाटावर, ताटावरून पाटावर, ताटावरून. लाजा सोडल्यात सगळ्या. मोडला हिने माझा पाठ. आता भरल्या घरात काय हु 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 लावलेस? एकदाची विहिरीजवळ जा आणि रडून घे एकदाची. इथे स्वयंपाक घरात रडणे नको. अहो त्या रडतील नाही तर काय करतील? बापू वागतायतच तसे. आता सखूचे लग्न लावतो म्हटलं रडणारच ना त्या. बयोच्या हूडपणामुळे होते सर. मागे ते शेणगोळे लागले, आज ही उशी. त्यांच्यासाठी काय दोन्ही सारखेच. एकंदर काय बयोवर आपला वचक नाही हेच दिसते ना यातून. पण एवढ्या तेवढ्यानी कसले ग पापड मोडतात यांचे? जरा उशी काय लागली, सखूच्या लग्नापर्यंत पोचले. आपण काय विचार करतो? पोरीचे लग्न आले आहे, माहेरचे 4 दिवस राहिलेत, जरा बागडू देत, मोकळ्या हवेत. नाही मग आहेत जन्मभर नियम आणि बंधने. पण बाऊ करायचा आणि दडपण आणायचं ही पद्धतच आहे बापूंची. पण बोलणार कोण? उद्या आता सखूचे लग्न लावतोच म्हणाले तरी मुकाटच राहावे लागणार आहे ना आपल्याला. उमेच्या बाबतीत बघितलेत ना काय झाले. सगळ्यांनी समजावून बघितले, तिने जीव द्यायलाही कमी केले नाही. पण शेवटी त्या दोघांची लग्न लागलेच. चुलीतली लाकडं आपण चुलीतच जाळायची. बायोताई, सगळी मोठी माणसं तुलाच का ओरडत असतात? कारण मी मोठ्या माणसांचे ऐकत नाही ना म्हणून. पण तू तर मोठ्या आजीचे नेहमी ऐकतेस. कारण
तिचे म्हणणे माझ्या मनास पटते. माझ्या मनास जे पटते तसेच मी वागते. आणि मोठी आजीही म्हणाली आहे की मनोदेवतेचे ऐकावे. मनोदेवता म्हणजे काय? मनोदेवता म्हणजे आपले मन. मनच देव झाले की आपण चुकणारच नाही ना. तू जर त्या मनोदेवताचे ऐकशील तर तू चुकशील कशी? आणि चुकली नाहीस तर ते तुला ओरडतात. जाऊ दे सखू, तू त्याचा विचार नको करू. मी आता ठरवले, मोठी माणसं सांगतील तसेच वागायचे. म्हणजे माझ्यामुळे कोणाला त्रास नको ना, म्हणून. नाही, उलट मी तुला हेच सांगायला आली की तू तुझ्या मनाचेच ऐक आणि मन सांगेल तसेच वाग. तसे तू मला आवडतेस, मग माझे लग्न झाले तरी चालेल.